नमस्कार, मी भारती. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचं गोड असं थालीपीठ. आणि त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि तो किसून घेतलेला गूळ घेतला आहे. आणि ज्या वाटीने मी गूळ घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणी घातलं आहे मी आणि गूळ पूर्ण वितळून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये. आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात मी हे सर्व गुळाचं पाणी चाळणीच्या साहाय्याने गाळून घेतलेलं आहे, कारण गुळामध्ये घाण असू शकते म्हणून. आणि सर्व गव्हाच्या पिठामध्ये गुळाचं पाणी घालून व्यवस्थित असं गुठळ्या होणार नाहीत या पद्धतीने सर्व मिश्रण चाळून घेतलेलं आहे. चमच्याच्या साहाय्याने चांगलं फिरून पूर्ण पीठ अशा पद्धतीने मी पातळसर तयार करून घेतलेलं आहे. आणि आता गॅसवरती थालीपीठ बनवण्यासाठी मी तवा गरम करत ठेवला आहे. त्यात तेल घालून घेतलं आहे. तेल घालून घेतल्यानंतर मी गव्हाच्या पिठाचं हे गोड घावण पळीच्या साहाय्याने मिश्रण पसरवून घेत आहे. आपलं सारण पसरवून घ्यायचं आहे आणि तयार करून घेणार आहोत आपण गव्हाचे गोड असे थालीपीठ. घावण पसरवताना गॅस फुल होता. घावण पसरवून झाल्यानंतर मंद आचेवर हे शेकून घेतलेले आहेत. खूप छान चविष्ट असे तयार झालेले होते गव्हाचे गोड घावण किंवा गव्हाचे गोड धिरडे असंही आपण म्हणतो. आणि मकर संक्रांतीच्या वेळेला किंक्रांत दिनाच्या दिवशी हे आवर्जून बनवले जातात. तर खूप छान आणि चविष्ट असे तयार झालेले होते. आणि दोन्ही साईडला हलकासा तांबूस रंग होईपर्यंत भाजून घेतलेले मी गव्हाचे गोड घावण आणि ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आणि दुसरंही मी घावण तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेलं आहे. व्यवस्थित असं भाजू दिल्यानंतर सर्वच घावण मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अशाच नवनवीन रेसिपीज. अशाच पद्धतीने मी सर्व गव्हाचे गोड धिरडे बनवून घेतले.